विद्यार्थी मित्रांनो, दररोज सकाळी मी 30 मिनिट धावतो आणि धावत असताना एकच विचार माझ्या मनामध्ये येतो आणि ते म्हणजे मी आज काय शिकवल्यानं माझ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. माझे विद्यार्थी अशा कोणत्या गोष्टीमुळं यशस्वी होतील ते मी करू. आणि तुमच्यासाठी आम्ही जे पाहिजे ते प्रयत्न करतो. पण वाईट केव्हा वाटते, ज्यावेळेस परीक्षेमध्ये विद्यार्थी अगदी सोपे सोपे प्रश्न चुकतात, त्यावेळेस फार वाईट वाटते. तुम्ही मात्र छान अभ्यास करा आणि छान छान यश मिळवा. याच अपेक्षेनं 2021ची बुद्धिमत्ता चाचणीची संच सीची प्रश्नपत्रिका आज मी तुमच्यासमोर स्पष्टीकरणासह सांगणार आहे. नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल आणि तुम्ही मात्र माझा अपेक्षाभंग करणार नाहीत अशी मी तुमच्याकडून आशा करतो. चला तर बघूया प्रश्न पहिला. बघूया बुद्धिमत्ता चाचणीचा पहिला प्रश्न म्हणजे प्रश्नपत्रिकेतला 26वा प्रश्न, विभाग 2, बुद्धिमत्ता चाचणी. 26वा प्रश्न. पुढील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते शोधा. इतका सोपा आणि सहज येणारा प्रश्न आहे की बस. आता बघा, स्टार चिन्ह इथं होतं, ते कुठं आलं? इकडं आलं. पुन्हा कुठं गेलं? इथं आलं का नाही? इथून कुठं गेलं? इकडं गेलं. म्हणजे हे अशा पद्धतीनं फिरतंय. लक्षात आलं? म्हणजे आता हे इथं होतं, इथं आलं, इथून इथं आलं, आता इथून कुठं जाईल? इकडं जाईल. मग आता इथं गेलेलं कुठं आहे? पर्याय 2 आणि पर्याय 3. पर्याय 1 नाही, पर्याय 4 पण नाही. मग आता ह्या स्टारच्या पुढं कोण आहे? चौकोन आहे. म्हणजे ह्या स्टारच्या पुढं इथं चौकोन आहे, ह्या स्टारच्या पुढं त्रिकोण आहे. हे क्रम चुकला. म्हणून याचं उत्तर 26व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपा होता प्रश्न बघा बरं. 27वा प्रश्न. संख्या दिलेल्या आहेत आणि खाली काय म्हणले? वरील संख्या मालिकेतील मूळ संख्यांची एकूण बेरीज संयुक्त संख्यांच्या एकूण बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. प्रश्न दमाने छान वाचायचा. मग संख्या मालिकेत काय दिले? मूळ संख्यांची एकूण बेरीज बनले. मग आता मूळ संख्या कोणत्या आहे त्याच्यात? मूळ संख्या 2, मूळ संख्या 5, 3, 7 ह्या मूळ संख्या आहेत. मग आता या मूळ संख्यांची बेरीज करायची आणि संयुक्त संख्यांची बेरीज करायची. आणि ह्या संयुक्त संख्या आणि मूळ संख्या एकूण बेरजेपेक्षा कितीनं कमी अथवा जास्त आहे. मग मूळ संख्यांची बेरीज करा बरं. मूळ संख्यांची बेरीज किती आली? 17. मग मूळ संख्यांची बेरीज 17 आली तर आता संयुक्त संख्या, आता 1 ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, म्हणून 1 कशातच येणार नाही. आलं का लक्षात? संयुक्त संख्यांची बेरीज किती आली? 27. मग आता ही संयुक्त संख्यांची बेरीज मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीनं जास्त आहे? 17मध्ये 10 मिसळले तर 27 येतील. म्हणून 17मध्ये 10 मिसळावं लागेल, म्हणजे 27पेक्षा 17 हे 10नं कमी आहे. म्हणून पर्याय नंबर 2. समजलं? पहा पुढचा. मग बघूया पुढं. प्रश्न 28 व 29 साठी सूचना. पुढील प्रश्नांमधील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृतीमधून निश्चित करा. आता आरशातली प्रतिमा म्हणजे बघा, ही डिझाईन म्हणजे आरसा असते. हे तुम्ही आरशात बघतात ना, आरशात तुमचा उजवा हात काय दिसतो? डावा. आणि डावा हात काय दिसतो? उजवा. तसंच आहे. मग आता इथं यन डावीकडे, ते कुठं जाईल? उजवीकडं. मग इथं तर उजवीकडं चालेल, पण यन सारखं दिसायला चुकलं. आता इथं बी उजवीकडं आलं, हेच चुकलं. 2 पर्याय तर कटले. आता त्याच्यानंतर या दोघांमधून तुम्ही नीट पहा, आरशामध्ये बी सारखं थोडीच दिसते, म्हणून हे पण कटला. उरलं पर्याय नंबर 2. म्हणून याचं उत्तर काय रे? 28चं उत्तर पर्याय नंबर 2. यन उजवीकडं गेलं आणि उलटं दिसतंय आरशात, बी डावीकडे आलं आणि त्यानं पण उलटं आलं. समजलं? पहा पुढचा सोपा प्रश्न बघूया. 29वा प्रश्न. आता इथं आरसा आहे. मग आता आरशाची प्रतिमा बघायची. म्हणजे आता हे डावीकडे येणारे इकडला टोपीचा भाग तो उजवीकडे जाईल. पर्याय 3 मध्ये तर हे वेगळंच दिलंय, म्हणजे हे चुकलं. मग आता आपल्याकडे 1, 2, 3 पर्याय उरलेत. बाद पद्धत वापरू. आता हे हात डावीकडे, ते कुठं जाईल? उजवीकडे. बरोबर आहे. मग ह्या सगळीकडे उजवीकडे. तर हे गोल
डावीकडे. कुठं जाईल? उजवीकडं. पण पर्याय 2 मध्ये डावीकडेच आहे, चुकलं. त्याच्यानंतर आता ही जी इकडं भाग आहे ही मोठी रेष आहे. ही मोठी रेष कुठं आहे? डावीकडं. म्हणजे कुठं जाईल आरशात? उजवीकडं. पण पर्याय 1 मध्ये इकडंच दिलंय. मग 3 पर्याय बाद झाले, उरला एकच पर्याय, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. बघूया 30वा प्रश्न. पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी चिन्हांचा कोणता समूह येईल? मग आता बघायचं. आता हे सगळे चिन्ह दिलेत. 1 2 3 4 एक एक भरायचं. आता इथं यम आहे, आपण भरूया. हे बघा इथं यम भरलं, ह्या इथं यम भरूया, तिसऱ्यांदा यन आहे, इथं यन भरूया, इथं यम आहे, इथं यम भरू, पुन्हा यम आहे, हे इथं यम भरू. बघा बरं काय गट काय व्हायला बघा बरं. यम यम यन यम. आता हा एक गट झाला बघा. कोणता गट तयार व्हायला आहे? यम यम यन यम यन, हे गट झाला. पुढं पुढं काय तयार व्हायला बघा. यन यम यम यन यम. आता इथं सुद्धा तुम्ही जर नीट पाहिलात तर तुम्हाला दिसून येईल. आता हे इथपर्यंत नाही, इथपर्यंत गट आहे. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 5चा एक गट घेतला. परत ते सुरू झालं की रे यम यम यन यम यन. हे बघा हे एक गट तयार झाला. आलं का लक्षात? पुढं यम यम यन यम यन यम यम यन यम यन, असे 3 गट झाले 5 5चे. म्हणून ह्याचं उत्तर काय येणार? पर्याय नंबर 1. बघूया प्रश्न 31 व 32 साठी सूचना काय दिले. पुढे दिलेल्या प्रश्नाकृती पाण्यावर उभी धरल्यास तिचे पाण्यात प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृत्यांमधून शोधा. अरे फार सोपं आहे रे हे सुद्धा प्रश्न मुलांनो, इतका सोपा आहे की बस. बघा 31वा प्रश्नाकृती. आता अशी जी डिझाईन आहे ते पाण्यातली प्रतिमा शोधायचं. आणि पाण्यात काय होते मुलांनो? खालचा भाग वर आणि वरचा भाग खाली. आता इथं बघा 245ला 245 असं दिसेल का? बाद करा पर्याय हे. आता इथं 542, पाण्यात काय 542 दिसतंय का? नाही. पाण्यात हे 5 अंक 5 सारखा दिसेल का? नाही. आता हे बोलत बोलत 3 पर्याय बाद झाले, उरला काय? एकच पर्याय. म्हणून याचं अचूक उत्तर पर्याय नंबर 4. खूप सोपं आहे बघा. झालंय का नाही? हे 5चा हे दांडा वर होता, ते खाली झाला. आलं का लक्षात? त्याच्यानंतर 4ची ही रेष खाली होती, ती वर आली. आणि ही 2ची ही रेष खाली होती, ती वर गेली. म्हणून अचूक उत्तर पर्याय नंबर 4. बघा बरं 32वा प्रश्न. पाण्यातल्या प्रतिमा शोधायचा आहे. मग पाण्यात काय असते तुम्हाला शिकवलेलं लक्षात राहतंय ना? बघा बरं वरचा भाग खाली येतो. आता त्रिकोण वर आहे, ते खाली यायला पाहिजे. पर्याय 3 मध्ये वरच दिलं. बाद पद्धत वापरा, हे पर्याय बाद करा. हे रंगवले, बाद करा. त्याच्यानंतर तुम्ही नीट पहा, हा त्रिकोणाचा शिरोबिंदू वर आहे, खाली जाऊन उलटा होतो, पण हे जशाच तसा आलाय, म्हणून हे पण पर्याय बाद. 3 पर्याय बाद झाले, एकच उरला. म्हणून 32व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. बघून घ्या बरं. हे वर त्रिकोण होता, तो खाली आला उलटून. गोल खाली होतं, ते वर गेलं. हे चौकोन आणि मध्ये रेषा तिरप्या त्या वर होत्या, ते खाली आल्या. समजलं? पहा बघा बरं 33वा प्रश्न अत्यंत सोपा आहे, समजून घ्या. पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. मग आता काय करायचं आहे? 13 15 19 27 कसं करावं गडे? थोडं विचार करायचा. ह्या 3 आणि 1 ह्याचा फरक म्हणजे वजाबाकी करायची. 3 मधून 1 गेले किती उरले रे? 2. आणि ह्या 13 आणि 2ची बेरीज केली 15 आलं. तसंच 5 मधून 1 गेले किती उरले रे? 4. मग 15 आणि 4 किती झाले? 19. आलं की रे? समजलं का ट्रिक? 9 मधून 1 गेले किती उरले? 8. आणि 19 आणि 8 किती झाले? 27. तसंच 7 मधून 2 गेले किती उरले? 5. आणि 27 आणि 5 32. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपं होतं बघा. 34वा प्रश्न. अक्षर मालिका दिली आहे आणि खाली काय म्हणले? वरील अक्षर मालेतील उजवीकडील 7व्या अक्षराच्या. आता उजवीकडील 7वं अक्षर म्हणजे हे बघा, हे 5 6 7, हे उजवीकडील 7वं अक्षर म्हणजे यस. 7व्या अक्षराच्या डावीकडील लगतचे अक्षर. आता डावीकडं म्हणजे कोणती? आपली डावी बाजू म्हणजे कागदाची डावी बाजू. डावी म्हणजे इकडलं, आणि इकडलं डावं म्हणजे जर इकडलं असेल तर काय म्हणले?
सातव्या अक्षराच्या डावीकडील लगतचंच अक्षर म्हणजे यसच्या डावीकडे लगतला चिटकून कोण आहे आर. अक्षर कोणते येईल तर आर, म्हणून पर्याय नंबर किती 3. किती सोपं होतं हे सुद्धा. बघा पुढचा प्रश्न 35 ते 39 साठी सूचना. हे सगळं वाचायचं बरं का परीक्षेत मुलांनो. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. बाबा बाबा बाबा, जगातले सगळ्यात सोपे प्रश्न आले रे मुलांनो, लई सोपे प्रश्न आहेत. 35वा प्रश्न, भाकरी आणि ज्वारी. मग ह्याच्यात समसंबंध काय? भाकरीची ज्वारी होती, मग लोणीचं काय होतंय? म्हणजे लोणी कशापासून होतंय? दुधापासून, म्हणून पर्याय नंबर 3. किती सोपं आहे रे मुलांनो, प्रश्न वाचलं की उत्तर हजीर. बघूया 36वा प्रश्न. मग आता ह्या दोघांमध्ये दोन आकृतीत समसंबंध काय असेल? अरे ही तर ह्याची पाण्यातली प्रतिमा वाटायली आणि ह्या उभ्या रेषा आडव्या झाल्यात. मग ह्याची सुद्धा पाण्यातली प्रतिमा बघा. मग आता ह्याची पाण्यातली प्रतिमा कशी येईल? तुम्ही नीट पहा. हे भाग पाण्यात आहे, वरचा भाग खाली येईल, पण इथं तर उलटा दिलाय म्हणजे पर्याय 2 येणार नाही. आणि हे सुद्धा इकडं आले त्रिकोण म्हणजे हे पण येणार नाही. आणि ह्याच्यात आणि ह्याच्यात रेषा जास्त आहे तिथं, म्हणून हा पण पर्याय येणार नाही. तरी उरला बाद पद्धतीनं 3 पर्याय बाद झाले, उरला एकच. म्हणून याचं उत्तर हे बघा, तंतोतंत ही पाण्यातली प्रतिमा आहे आणि उभ्या रेषा आहेत त्या आडव्या झाल्या. किती सोपं होतं बघा. 37वा प्रश्न. आता ह्या दोन आकृतीत काय समसंबंध आहे? इथं एक वर्तुळ होतं आणि अधिकचं चिन्ह होतं, ते 2 झालेत. आणि अधिक वर होतं ते खाली आले आणि हेच जशाला तसं पलीकडे गेले. बरोबर आहे. तसंच आता इथं 2 गोल आहेत म्हणजे खाली पण 2-2 गोलच येतील ना, इकडे 2-2 गोल येतील. मग आता इथं एक गोल आहे हे चुकलं, इथं एक गोल आहे हे चुकलं. आता 2 पर्याय बाद झाले. आता जसं इथं अधिक ह्या रेषेच्या वर होतं तर हे खाली आलं आहे म्हणजे हे 2 गोल वर आहेत ते तिकडे जाऊन खाली येतील, पण इथं तर वरच आलेत म्हणून पर्याय 3 पण बाद झाला. आता 3 पर्याय बाद झाले म्हणजे उरला काय? पर्याय नंबर 1. म्हणून ह्याचं तंतोतंत समसंबंध असलेलं पर्याय नंबर 1 हे उत्तर आहे. बघूया 38वा प्रश्न. 4 जसे 18. आता 4 आणि 18 मध्ये काय संबंध असेल गडे? थोडंसं विचार करायचा. 4 पंचे 20 आणि 4च्या निम्म किती 2, ते 20 मधून 2 वजा करायचे. अरे बापरे, बरोबर आहे की रे, 18 आलं की रे. म्हणजे 4ला 5 न गुणलं, 4 पंचे 20 झालं आणि 20 मधून ह्या 4च्या निम्मे वजा केले. तसंच पुढं बघूया बरं. 6 पंचे 30 आणि त्या 30 मधून 6च्या अर्धे वजा केले म्हणजेच 3 वजा केलं तर आला 27. म्हणजे पर्याय नंबर किती येईल याचा? 4. आहे का नाही सोपं? पहा पुढचा. बघूया 39वा प्रश्न. हा पण प्रश्न खूप सोपा आहे बरं का मुलांनो. 26 आणि 38. मग आता ह्याच्यामध्ये दोघांमध्ये काय समसंबंध असेल गडे? 26 एक स्थानी 6, 6ची दुप्पट 12, 26 आणि 12 केलं तर किती येईल रे? 38 आलं की रे. मग आता 48 मध्ये पण तसंच करू. 48च्या एकक स्थानी 8 आहे, मग 8ची दुप्पट किती? 8 आणि 8 16. मग 48च्या मध्ये 16 मिसळल्यावर किती येईल? 64. म्हणून याचं उत्तर किती? पर्याय नंबर 4. विद्यार्थी मित्रांनो, बघूया आता 40वा प्रश्न. पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. हे पण सोपा प्रश्न आहे बरं का. आता 3 दिले, त्याच्या पुढे 4 दिले म्हणजे 3 मध्ये 1 मिसळलं तर 4. कसं रे? 4 दिले पुन्हा 6 म्हणजे 2 वाढवले का रे? पण इथं 1 वाढवला आहे आणि इथं 2 वाढवले. पुन्हा 6 मध्ये 4 मिसळले म्हणजे 1 वाढवला, 1ची दुप्पट 2 वाढवली, 2ची दुप्पट 4 वाढवली आणि 4ची दुप्पट 8 वाढवली म्हणजे 10 आणि 8 18 यायला पाहिजे. मग इथं 22 आलं आहे. 18 यायला पाहिजे. आणि आता जर समजा आपण त्या 18 मध्ये इथं किती, इथं 22 हेच चूक वाटायले. राईट. हे बघा रे, 3 मध्ये विचार करत गेले की सोपं आहे. हे बघा, 3 मध्ये 1 मिसळलं 4 आलं,
मग 4मध्ये 1ची दुप्पट मिसळली 2, 4मध्ये 2 मिसळले 6 आले. मग 6मध्ये 2ची दुप्पट मिसळली 4, 6 आणि 4 10 आले. आणि 10मध्ये या 4ची दुप्पट मिसळली 8, ते 18 यायला पाहिजे पण इथं दिलं 22. आलं का लक्षात? हे 18 आणि 8ची दुप्पट किती 16. मग 18मध्ये 16 मिसळलं 34 आलं. म्हणून चुकीचं पद 22. 22 म्हणजे पर्याय नंबर 3. किती सोपं होतं. चला विद्यार्थी मित्रांनो पाहूया 41वा प्रश्न. स्वाती क्रांतीपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. आता तुम्हाला ना समीकरण तयार करावं लागतं बरं का. आता स्वाती आणि क्रांती पेक्षा शब्द कुणाला लागलाय रे? क्रांतीला. मग काय करायचं? हे बघा स्वाती आणि क्रांती हे लक्षात आले का तुम्हाला? ह्याच्यात ही आहे स्वाती आणि ही आहे क्रांती. आणि आपल्याला काय बोलले? क्रांतीपेक्षा. पेक्षा शब्द क्रांतीला लागले म्हणून क्रांतीला पकडायचं यक्स. मग आता क्रांती जर यक्स असेल तर स्वाती किती झाली? किती झाली? यक्स अधिक 8. कारण प्रश्नात काय म्हणले? क्रांतीपेक्षा स्वाती 8 वर्षांनी जास्त आहे. मग क्रांती जर एक्स असेल तर एक्स अधिक 8 ही स्वाती 8 वर्षांनी मोठी. एवढं समजलं. पुढं त्या दोघींच्या आजच्या वयांची बेरीज 44 वर्षे. म्हणजे आता ह्या दोघींच्या आज शब्द हे बघा हे काय म्हणले शब्द? आजच्या वयाची बेरीज किती आहे? 44. मग आता ह्या दोघींना बेरजेत मांडावं लागेल. मग आता ह्या दोघींच्या आजच्या वयाची बेरीज म्हणजे ही आणि हे ह्यांची बेरीज केली 44 आली. पुढं काय म्हणलंय? तर स्वातीचे म्हणजे ह्या स्वातीचं 8 वर्षापूर्वीचं आत्ताचं नाही बरं का 8 वर्षापूर्वीचं वय किती असेल? मग सध्या 8 वर्षापूर्वीचं काढायच्या ह्याच्यात आजचं तर काढू. मग काय होईल? ह्या दोघांची बेरीज करा. मग बेरीज किती आली रे? हे बघा एक्स आणि एक्स 2x 8 तिकडे गेलं. आता हे 8 अधिकमध्ये तिकडे जाऊन वजामध्ये येईल. मग किती येईल? 2x बरोबर 44 वजा 8. मग आता काय होईल? 44 मधून 8 गेले 36. 2x बरोबर किती आलं मुलांनो? 36. आता 2 आणि x गुणाकारात आहेत तिकडे जाऊन काय होईल? भागाकारात. म्हणजे 36 वजा 2 किती आलं? 36 भागिले 2 बरोबर किती आलं रे? बे 1 बे बे 1 बे 1 उरलं बे 8 16 म्हणजे 18. x बरोबर किती आलं? 18. आता x बरोबर 18 आलं म्हणजे नीट लक्ष द्या बरं का मुलांनो. x बरोबर 18 आलं म्हणजे क्रांतीचं वय किती आलं? 18. क्रांतीचं वय किती आलं रे? 18. आणि ह्याच्यामध्ये नीट पहा 18 अधिक 8 करावं लागेल. मग 18 अधिक 8 किती होईल? 26. पण आपल्याला हे झालं 26. स्वातीचं जे वय आहे ते आजचं वय आहे. मग 8 वर्षापूर्वी म्हणलंय. मग 26 मधून परत 8 वजा करायचे उरलं किती? 18. 18 उत्तर म्हणजे पर्याय नंबर किती आलं मुलांनो? 4. समजलं? खूप सोपं आहे. अवघड असलं तरी सोपं म्हणायचं रे. म्हणजे अवघड सुद्धा सोपंच जाते. पहा 42वा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. छान वाचा उत्तर लगे रेडी राहते. उंदराला मांजर म्हटले. मांजराला गाढव म्हटले. गाढवाला कुत्रा म्हटले. कुत्र्याला हरिण म्हटले. हरणाला माणूस म्हटलं. माणसाला ससा म्हटले. सशाला बछडा म्हटले. तर सर्वात बुद्धिमान प्राणी कोण? आता सगळ्यात एवढ्या सगळ्या ह्याच्यात सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोण आहे? माणूस. आणि माणसाला काय म्हटले? सर्वात बुद्धिमान प्राणी कोण आहे? माणूस. आणि माणसाला काय म्हणले? ससा. माणसाला ससा म्हणले म्हणून उत्तर किती? पर्याय नंबर 3. किती सोपं होतं. बघा पुढचा प्रश्न. मुलांनो तुम्ही सगळे कबड्डी खेळतात ना. आता कबड्डी खेळताना जर समजा समोरून एकदम लुकडं पोरगं यायला तुमच्या टीमला शिवायला आउट करायला कबड्डी 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 म्हणत तुम्ही काय म्हणताल? धर तंगडन कर लंगड धरा रे ह्याला. तसंच बघा हे सोपा प्रश्न आला बघा. एकदम सोपा प्रश्न आहे. खालील आकृतीस तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून निवडा. आता तंतोतंत म्हणजे किती सोपा प्रश्न आहे हे. बघा आता ही आकृती आहे. आता ह्याच्यात तुम्ही नीट पाहिलात तर इथं दात 3 दिलेत इथं 2 दिलेत म्हणजे हे चुकलं. आता इथं सुद्धा 2 दात दिलेत हे बी चुकलं. आणि इकडं जर तुम्ही नीट बघितलात तर हे जे नाक आहे हे नाक आणि तोंड ह्या आकृतीला इथंही मॅच होत नाही. म्हणजे 3 प्रश्न हे पर्याय बाद झाले उरला एकच.
म्हणून 43चं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपं होतं. आलं रे, अजून एक पोरगा आलं बघा एंट्री टाकायला. धरा ह्याला लई सोपं आहे. 44वा. आता ह्याच्यासारखं तंतोतंत. आता बघा हे डोळा एकमेकाकडे बघायलेत आणि इथं काय दिलंय, हे डोळा चुकला म्हणजे एक पर्याय बाद झाला. आता त्याच्यानंतर बघा हे डोळा इकडे बघायला आणि हे डोळा तिकडे बघायला म्हणजे हे बी पर्याय चुकला, हे बी बाद आणि हे बी बाद झालं. आता त्याच्यानंतर इथंही बघा, इथं बी तसंच दिलंय, हे डोळा इकडे बघायला आणि ते डोळा तिकडे बघायला म्हणजे हेही पर्याय बाद झाला. मग आपले 3 पर्याय बाद झाले म्हणजे उरला एकच. म्हणून 44चं उत्तर पर्याय नंबर 4. तंतोतंत आकृती तीच आहे. बघूया 45वा प्रश्न. एका दुकानात गहू, ज्वारी, बाजरी, तूर, साखर यांची काही पोती आहेत. यात साखरेची पोती इतर सर्व धान्याच्या एकूण पोत्यांच्या संख्येपेक्षा दुपटीने जास्त आहेत. तसेच साखरेशिवाय इतर सर्व पोती समान म्हणजे प्रत्येकी 12 आहेत. आत्ता इथं आपल्याला क्ल्यू मिळाला बघा. म्हणजे प्रत्येक पोते हे गव्हाचे किती पोते आहेत रे, 12. ज्वारीचे पोते किती आहेत, 12. आलं का लक्षात. ह्याच्यातलं प्रत्येक पोतं हे 12 आहे. ज्वारीचे पोते 12, बाजरीचे पोते 12, तुरीचे पोते 12 आहेत. तर दुकानात धान्याच्या पोत्यांची एकूण संख्या किती आहे असा प्रश्न विचारलाय. आणि आणखीन एक महत्त्वाचं बघा काय म्हणलंय, तर साखरेची पोते इतर सर्व धान्यांच्या एकूण पोत्यांच्या संख्येपेक्षा म्हणजे सगळ्या धान्याच्या एकूण पोत्यांच्या संख्येपेक्षा दुपटीनं जास्त आहे. मग 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48. 48च्या दुप्पट करावं लागेल म्हणजे हे झाले 48. 48च्या दुप्पट किती झालं, 96. म्हणजे साखरेची पोती कशी आहेत, एकूण पोत्यांच्या संख्येच्या दुपटीने जास्त आहेत. म्हणजे बरे साखरेची पोते किती झाले रे, 96 झाले. मग आता पुढं काय म्हणलंय, तर दुकानात धान्यांच्या पोत्यांची एकूण संख्या किती, हे 96 आणि हे 48 करावं लागेल. मग 96 आणि 48 किती झाले, 144. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. सोपं आहे. बघूया 46वा प्रश्न. हा पण प्रश्न सोपा आहे बरं का मुलांनो. पुढील आकृतीतील एकूण चौरसांची संख्या किती. आता चौरस म्हणले, चौकोन नाही म्हणलं बरं का, चौरस. मग आता किती चौरस आहेत, हे बघा. हे छोटासा चौरस म्हणजे ए धरू, हे पुढं बी, हे सी आणि हे डी. आता इथला हे एक चौकोन आहे, ई, हे एफ, हे जी आणि एच. हे समजलं. म्हणजे किती चौरस झालेले आतापर्यंत बघा. हे 4 झाले मधले छोटे छोटे, त्याच्या वरचे थोडे मोठे मोठे 4 झाले. 4 आणि 4 किती झाले, 8. आणि हा एक छोट्या 4चा मिळून एक मोठा चौरसच आहे ते एक. आणि बघा ह्या मोठ्या चौरस जे आहेत 4 त्याचा एक मोठा सामावणारा एक आणि सगळ्यात मोठा हा एक. आलं का लक्षात. म्हणजे किती झाले रे, 4 आणि 4 8 9 10 11. म्हणून पर्याय नंबर 3. खूप सोपा प्रश्न होता. बघा मुलांनो, आता पुढचे तर फार सोपे प्रश्न आहेत बरं का रे मुलांनो. काय म्हणले बघा, प्रश्न 47 ते प्रश्न 51 साठी सूचना. प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदे दिली आहेत, त्यांचे काही वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निश्चित करा म्हणले बरं का. फार सोपा आहे बघा. 47वा प्रश्न. साखर, मीठ, धुण्याचा सोडा. काय असेल बरं हे 3 पद एकाचेच वैशिष्ट्य. अरे हे तर पाण्यात विरघळतेत की रे. साखर बी, मीठ बी, धुण्याचा सोडा. मग कोण विरघळते पाण्यात, अजून तेल विरघळते, छे वाळू नाही, हळद पूड नाहीच, तुरटीची पूड विरघळते. म्हणून 47चं उत्तर पर्याय नंबर 1. हे बघा 48वा बघा. कांदा, लसूण, बटाटे. काय असेल गडे ह्याच्यात संबंध. अरे हे तर सगळे कंदमुळे प्रकारलातलेत जमिनीच्या खाली आहे का नाही. मग कोण आहे जमिनीच्या खाली अजून येणार, मुळा, बीट, रताळे आणि आले. मग काय येईल ह्याचं उत्तर बघा. हे सगळे न कंदमुळे प्रकारातलेत. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 4. आणि तुम्हाला ह्याच्यापेक्षा वेगळा पर्याय वाटत असेल तर मला सांगा. बघूया पुढचा प्रश्न. कसलाही प्रश्न असला ते घाबरायचं नाही बघा. येऊ दे म्हणायचं, किती हे अवघड आला तरी टेन्शन घ्यायचं नाही. बघा आता ह्याच्यात काय असेल नक्की, ह्या तिघामध्ये काय सारखेपणा आहे रे. 3 पदे
वैशिष्ट्य, हां इथे 1 स्टार होता 2 झाले, 2 स्टार होते 3 झाले, इथे 1 आकृती इथे 2 झाले, 2 झाले इथे 3 झाले, इथे 1 रेष होती 2 रेष झाले, 3 रेष झाले. हे म्हणजे 3 रेषा आहेत. आता इकडे किती येतील 4 रेषा, पण इथं तर 3च रेषा आहेत, म्हणजे हे बाद झालं. आता इथं 1 2 3 टोप्या आहेत, इथं 4 येतील, पण इथं तर वेगळंच दिलंय म्हणून हे बी बाद झालं. आता इथं 1 2 3 स्टार आहेत, म्हणजे तिकडे 4 स्टार येतील, इथं तर 3 स्टार आहेत, म्हणजे हे चुकलं. मग आपले 3 पर्याय बाद झाले, तर उरला का एकच पर्याय. म्हणून 49चं उत्तर पर्याय नंबर 4. बाद पद्धतीनं लई सोपं जाते बघा. परीक्षेमध्ये अशा बघा आता 50व्या प्रश्नासारखे सोपे प्रश्न जर आले ना, तर मला तर वाटतं तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये उड्याच मारताल बघा. लय सोपे प्रश्न आहेत रे. हे बघा आता हो का, इथं एक आकृती, इथं एक आकृती, इथे एक आकृती. तुम्ही नीट बघितल्यावर तुम्हाला दिसल हो का, हे बाण हे इकडं तोंड आणि इकडं तोंड आहेत का, हे कशी फिरायलेत रे, अशी फिरायले तिकडं. ह्याला धरून इकडं फिरवलं तर असं होतंय, आणि ह्याला धरून पुन्हा असंच फिरवलं तर हे हो का, हे असं होतंय. बरोबर आहे. मग आता ह्याला धरून असं फिरवलं तर कसं होईल, एक बाण जाईल असा खाली आणि दुसरा बाण जाईल असा वर. बरोबर आहे. मग आता हे पर्याय 3 मध्ये बी नाही आहे, पर्याय 2 मध्ये बी नाही आहे, आणि पर्याय 2 मध्ये पर्याय 1 मध्ये बी नाही. पर्याय 1 2 मध्ये काय दिलंय, इथं गोल गोल आहेत बघा सगळे, आणि इथं काय दिलंय चौकोन, म्हणजे हे बी चुकलं. म्हणजे आपण 3 पर्याय बाद केले, उरला एकच पर्याय. म्हणून 50व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. हाय का नाही सोपा. पण उड्या मारू नका परीक्षेच्या हॉलमध्ये. बघूया 51वा प्रश्न. आता काय दिलं बाबा, इथं नुसत्या संख्या दिल्यात बघा. 3412, 4520, 2500, तर काय असेल गडे ह्याच्यात. आता हे 12 कसं आलं, 4 त्रिकोण 12. अरे हे बघा, हे पहिले आणि हे दुसऱ्या अंकाचा गुणाकार केल्यावर 12 आलं की रे. इथं बघा बरं, 20 कसं आलं, 4 25. इथं पण तसंच आलं बघा. 10 कसं आलं, 5 2 10. म्हणजे इथं काय यायलंय तुम्हाला लक्षात आलं का, पहिल्या 2 अंकांचा गुणाकार हे पुढं दिला आहे. मग आता पर्यायात कुठं तसं आहे का बघा. 2 आणि 1चा गुणाकार 3 नाही आलं, इथं नाही आहे. 2 आणि 0चा गुणाकार 0 इथं नाही आहे. 5 चौक 20 इथं नाही आहे. 4 चौक 16 हे इथं आलं आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपं होतं. बघूया 52वा प्रश्न. काय दिले रे 52व्या प्रश्नात, खालील आकृतीत त्रिकोणांची एकूण संख्या किती आहे. आता त्रिकोण मोजायचे, लय सोपं आहे बघा हे सुद्धा. हे बघा, हा एक त्रिकोण, हा ए बी सी, हे डी ई एफ, हे जी आणि एच. आलं का लक्षात. म्हणजे हे किती त्रिकोण झाले रे, 1 2 3 4 5 6 7 8, हे झाले 8 त्रिकोण. त्याच्यानंतर हा एक 9वा त्रिकोण बघा, हे असा, इथून असा आणि असं, हे 9वा झाला. त्याच्यानंतर हा मोठा त्रिकोण, हे 10वा. लक्षात आलं का. म्हणजे एकूण किती झाले आता, 10 झाले. बरोबर आहे. 9वा 8 आणि हे 1 आणि हे 1, 10 झाले आता. त्याच्यानंतर हा एक छोटा त्रिकोण, हे बघा, हा असा एक छोटा त्रिकोण, हे झाले 11. त्याच्यानंतर तसंच हा एक मोठा त्रिकोण, हे झाले 12. आता तिकडं तोंड करून हे एक छोटा 13 आणि हा एक मोठा, म्हणजे झाले टोटल 14. म्हणून याचा पर्याय नंबर किती, 1 आहे का नाही सोपं मुलांनो. बघूया 53वा प्रश्न. सोपा आहे बरं का, शाब्दिक प्रश्न छान वाचत जा. जॉन व मोईस एका रांगेत उभ्या असून जॉनचा पुढून 17वा क्रमांक आहे. म्हणजे जॉनचा पुढून कितवा आहे रे, 17वा क्रमांक, हा, व मागून 8वा क्रमांक आहे. म्हणजे ह्याच्या मागं किती मुलं आहेत रे, आता मागून 8वा क्रमांक आहे, म्हणजे ह्याच्या मागं 7 मुलं आहेत. हे लक्षात आलं का. मागून कितवा आहे, 8वा क्रमांक, म्हणजे मागं किती आहेत, 7, आणि तो स्वतः 8वा क्रमांक. म्हणून 17 7 किती झाले रे, 24. टोटल मुलं किती झाले, 24. तर मोईसचा त्याच रांगेत पुढून 6वा आहे. आता मोईसचा पुढून कितवा आहे, 6वा क्रमांक असल्यास मोईसचा शेवटून कितवा क्रमांक असेल. मग आता टोटल मुलं किती, 24. 24 मधून 6 वजा करा, किती उरले, 18. बरोबर आहे. म्हणजे मोईसच्या पाठीमागं किती मुलं आहेत, 18, आणि मागून जर मोजलं तर 18 आणि मोईसचा क्रमांक 19वा. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. समजलं ना. मोईसच्या पाठीमागं 18 मुलं आहेत,
म्हणून त्याचा कितवा येईल? 18च्या नंतर कोणता नंबर असतो? 19वा. म्हणून पर्याय नंबर 2 बरं का, नाही तर पर्याय 3 करताल. फार समजून घ्या प्रश्न. बघा बरं मुलांनो, हा सुद्धा प्रश्न फार सोपा आहे बरं का. काय दिले 54वा प्रश्न? रशीद, आता रशीद नावाचा मुलगा आहे, ईशान्य दिशेकडे तोंड करून उभा आहे. तो काटकोनात डावीकडे 3 वेळा वळाला, तर आता त्याच्या उजव्या हाताकडची दिशा कोणती असेल? मग आता रशीद नावाचा मुलगा कोणत्या दिशेकडे तोंड करून उभा आहे रे? ईशान्येकडे. हे तुम्हाला थोडासा नकाशा पण दाखवतो. आता बघा, हे रशीद नावाचा मुलगा कुठं तोंड करून उभा आहे? ईशान्येकडे तोंड आहे त्याचं. मग आता तो काटकोनात डावीकडे 3 वेळाला. आता इकडं जर तोंड असेल तर डावी बाजू कुठं आहे? इकडं. म्हणजे इकडं वळाला 3दा, आणि ते पण कसं? काटकोनात. असं आणि असं हे एकदा वळाला, त्याच्यानंतर पुन्हा काटकोनातच 3दा वळाला. म्हणजे पुन्हा हे बघा, पुन्हा कसं वळल रे? इथून इथं इथं, हे झालं 2दा वळाला, आणि त्याच्यानंतर इथून काटकोनातच वळवायचं आपला. मग हे इथून 3दा वळाला. आता 3दा जर वळाला तर आता त्याचं तोंड कुठं आहे? इकडं तोंड आहे बरं का. मग त्याचं तोंड इकडं असेल तर प्रश्नात काय म्हणले? आग्नेयेकडं तोंड आहे बरं का. तर 3 वेळा वळाल्यावर उजव्या हाताकडची दिशा कुठे? आता इकडं जर वळाला तर त्याचा उजवा हात कोणता आहे? इकडे येईल. मग दक्षिण दिशा, नैऋत्य दिशा त्याच्या उजव्या हाताला आहे. मग दक्षिण पर्याय आहे का? नाही. नैऋत्य पर्याय आहे का? आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल मुलांनो? पर्याय नंबर 1. नेमकं शिकवताना लाईट गेली आहे, त्याच्यामुळं थोडंसं हे बघा, हे आले बघा आगंतुक, ट्रॅफिक पोलीस आले बघा, किडे. असो, तुम्हाला प्रश्न समजला ना? चला पाहूया आता पुढचा 55वा प्रश्न. बघूया प्रश्न 55 व प्रश्न 56 साठी सूचना म्हणल्या. तर काय दिले? एका सांकेतिक भाषेत अंकासाठी काही चिन्हे दिले आहेत, त्याचा विचार करून योग्य उत्तर निवडा. हे तर लई सोपं असतं रे, मला तर लई प्रश्न आवडतात बघा हे. आता त्रिकोण, त्रिकोणाला किती म्हणले रे? नीट बघा, त्रिकोणाला म्हणले 9, मग इथं येईल 9. वजा चौकोन, चौकोनाला किती म्हणलंय? हे बघा, चौकोनाला 3, हे बघा इथं 3. गुणिले अधिक, अधिकच्या जागी किती घ्या? 0. पुन्हा इथं अधिक, आणि पुन्हा इथं काय दिलंय? अधिक. आता हे अधिकाला किती शब्द आहे? कुठं दिसले? अधिक म्हणजे हे अधिक, आणि गुणिले, गुणिलेसाठी 6. समजलं? मग आता ह्याचं उत्तर काढायचंय. मग किती उत्तर येईल? पहिल्यांदा ह्या दोघाचा गुणाकार करा. किती आलं? 3 गुणिले 0 किती येतं रे? 0च. म्हणजे 9 वजा 0 अधिक 6. मग 9 मधून 0 वजा केले 9च, आणि 9 अधिक 6 बरोबर किती येईल? 15. म्हणून याचं उत्तर किती रे? पर्याय नंबर 2. हे समजलं मुलांना? आहे ना सोपं? बघूया पुढचा. आता पुढच्याही प्रश्नात असंच मांडणी करा बरं, कोणत्या कोणत्या चिन्हाला काय संख्या आहे ती. बस, त्रिकोणाला 5, अधिकला अधिक, उभ्या रेषेला 7, चल रे तिकडं, वजाला वजा, त्रिकोणाला 9, भागिलेला भागिले, आणि चौकोनाला 3. आता मांडणी केली की पहिलं क्रिया करा, भागाकाराची. मग किती येईल? 3 त्रिक 9. म्हणजे काय आलं झालं गणित हे? 5 अधिक 7 वजा 3. आता ह्याची बेरीज करा. किती आली? 7 आणि 5 12. 12 वजा 3 बरोबर किती येतं रे? 12 रुपयातून 3 रुपये गेले, उत्तराला 9. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1. किती सोपं होतं? बघा बरं 57वा प्रश्न काय दिले? पुढील दिलेल्या आकृतीत एकूण किती घनाकृती ठोकळे आहेत? आता एवढा सोपा प्रश्न ना आंधळ्याला सुद्धा सोडवता येईल बघा, लई सोपा प्रश्न आहे. आता किती ठोकळे आहेत हे? 1 2 3 4 5. म्हणजे हे किती झाले रे? 5. ह्या लाईनीत 5, ह्या लाईनीत 5, ह्या लाईनीत 5. दिसले 5 का 5, 5 2 10, 5 3 15, आणि ह्याच्या डोक्यावर 5 चौक 20, हे 5 5 25. हे समजायले का? आणि 25 वर 3 26 27 28. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. किती सोपं होतं? चला विद्यार्थी मित्रांनो, पहा बरं 58वा प्रश्न फार सोपा आहे बरं का हे सुद्धा. इसवी सन 2017 रोजी प्रजासत्ताक दिन बुधवारी आला होता.
तर त्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणत्या वारी आली असेल? आता तुम्हाला ना सगळं माहिती पाहिजे. प्रजासत्ताक दिन म्हणजे काय, कधी असते? 26 जानेवारी, झेंडावंदन. आणि पुढं आंबेडकर जयंती केव्हा असती? 14 एप्रिल. हे तुम्हाला माहिती पाहिजे बघा. 26 एप्रिल आणि 26 जानेवारी आणि 14 एप्रिल हे कळालं ना तुम्हाला. आता आपल्याला काय करायचं आहे? 26 जानेवारी 2017 ते 14 एप्रिल 2017 पर्यंतचं आपल्याला कॅलेंडरवर वार काढायचा प्रयत्न करायचा आहे. मग आता काय येईल? पहिल्यांदा दिवस बघा किती आहेत हे लक्षात घ्या. मग मला सांगा, जानेवारीचे किती दिवस? 5 दिवस. 26 जानेवारी महिना कितीचा असतो? 31. म्हणजे 26च्या पुढं 27, 28, 29, 30 आणि 31 म्हणजे जानेवारीचे 5 दिवस. पुन्हा फेब्रुवारी 28 दिवसाची आहे. त्याच्यानंतर मार्चचा 31 दिवस. त्याच्यानंतर एप्रिलचे 14 दिवस, सगळे मिळून झाले 78 दिवस. या 78 दिवसाला 7 भागायचं मुलांनो. आणि बाकी किती आली? 1. मग जी आलेली बाकी आहे ती आलेली बाकी आपल्याला या बुधवारमध्ये मिसळायची. बुधवारमध्ये 1 मिसळलं, गुरुवार आलं, म्हणून 58चं उत्तर पर्याय नंबर 3. होतं ना सोपं? बघूया मुलांनो आता 59वा प्रश्न. पुढील वेन आकृती काळजीपूर्वक पहा व खालील प्रश्नांचे उत्तर पर्यायातून निवडा. फक्त काय दिले बघा, चौकोन व त्रिकोणात असणारे अंक आणि फक्त वर्तुळ व चौकोनात असणारे अंक यांच्या बेरजेतील फरक किती? अरे एवढा सोपा प्रश्न आहे ना मुलांनो. बघा बरं काय येईल मग. आता बघा, चौकोन व त्रिकोणात किती आहेत? आता हे चौकोन आणि हे त्रिकोण किती अंक आहेत रे? 4, 5, 6, 7, 8. 4, 5, 6, 7, 8 बेरीज किती आली? 30. आणि पुन्हा काय म्हणले? वर्तुळ व चौकोनात. आता बघा, हे वर्तुळ आणि हे चौकोन फक्त 8 अंक सोडून त्यामध्ये 3, 4, 5, 6, 7, 8, 25. म्हणजे एकीकडे आले 25 आणि एकीकडे आले 30. म्हणजे कितीचा फरक? 30 मधून 25 गेले, 5 उरले, म्हणून उत्तर आलं पर्याय नंबर 2. किती सोपं आहे हे सुद्धा. पहा बरं पुढचा प्रश्न. मला तर वाटतंय तुम्ही बुद्धिमत्ताचा पेपर सोडवायलात काही एखाद्या वर्तमानपत्रातलं कोड सोडवायलात. इतके सोपे प्रश्न असतात होय रे. बघा पुढील वेन आकृतीत त्रिकोणात संगीतकार. आता हे जे त्रिकोण आहे ना, ह्या त्रिकोणामध्ये कोण आहेत रे? सगळे संगीतकार. ह्या त्रिकोणात कोण आहेत? संगीतकार. चौकोनात गायक. हे जे चौकोन आहेत ते ह्या चौकोनात कोण आहेत? गायक. वर्तुळात नट. आता या वर्तुळात कोण आहेत? सगळे नट, कलाकार. संख्या दर्शविते. त्याचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांचे उत्तर सांगा. आता पुढील प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. प्रश्न आहे, संगीतकार, गायक व नट हे 3ही गुण असणाऱ्यांची एकूण संख्या किती आहे? मग आता हे 3ही गुण असणाऱ्यांची एकूण संख्या किती आहे हे शोधायची. मग आता गायक, संगीतकार आणि नट हे 3ही गुण, फक्त 3 हा एकमेव अंक असा आहे की तो चौकोनात आहे, त्रिकोणात आहे आणि वर्तुळात पण आहे. आता हा 2 अंक वर्तुळात आहे आणि चौकोनात आहे. 4 अंक फक्त त्रिकोणातच आहे, 1 अंक वर्तुळातच आहे, पण 3 अंक सगळीकडेच आहे. म्हणून 60व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. किती सोपं होतं. बघूया 61वा प्रश्न. फार सोपा आहे. 1 फेब्रुवारी 2016 रोजी सोमवार होता. तर 1 फेब्रुवारी 2010 रोजी कोणता वार होता? आता समजा 1 फेब्रुवारी 2016ला तुमचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी सोमवार होता. तर 1 फेब्रुवारी 2010ला तुमचा वाढदिवस ज्यावेळेस होता ना, त्यावेळेस कोणता वार होता? मग मला सांगा, वाढदिवसाला एक एक वार पुढे जाते की नाही? आता बघा, 2010, पुन्हा 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016. म्हणजे आता ह्या 2010ला वार कोणता येईल हे बघायचं. तर किती वर्ष झाले हे? 1, 2, 3, 4, 5, 6 वर्ष झाले. बरोबर आहे की नाही? आहे की नाही? हे इथून इथं 1 वर्ष, इथून इथं 2रा वर्ष, 3रा वर्ष, 4था वर्ष, 5वा वर्ष आणि 6वा वर्ष. हे 6 वर्ष. आणि हे 2012 हे कसं लीप वर्ष. म्हणजे हे 6 आणि 1 7. 7 संख्या आपल्याला या सोमवारमध्ये मिसळावी लागेल.
मग दर 7व्या दिवशी तोच वार येतो. मग सोमवारच्या नंतर म्हणजे 7 दिवसानंतर काय येईल? सोमवारच. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. बघूया 62वा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय निवडा. मग आता आपल्याला पर्याय निवडायचा बरं का. आता काय करायचं मुलांनो, ह्याच्यात खूप खूप विचार करून उत्तर लिहावं लागतं. आता 4, 9, 16 हे पूर्ण वर्ग संख्या आहेत. मग ह्याचं वर्गमूळ काढा. किती येईल? 4चं वर्गमूळ 2, 9चं वर्गमूळ 3 आणि 16चं वर्गमूळ 4. मग आलेलं वर्गमूळ काय करायचं माहिती आहे का? हे जे 14 आहे या आलेल्या इथल्या वर्गमुळांना या संख्येला भागायचं आणि भागाकार जे येईल त्याचा ते वर्ग आहे. बघा आता 14 भागिले 4चं वर्गमूळ किती आलं? 2. 14 भागिले 2 बरोबर किती आलं? 7 आणि 7चा वर्ग 49. तसंच 18 भागिले 9चं वर्गमूळ किती आलं? 3. मग 18 भागिले 3 बरोबर किती? भागाकार किती? 6. 6 2 बार 6 18 आणि 6चा वर्ग 36. तसंच आता इथं भागाकार करायचा आहे. 16चं वर्गमूळ 4 म्हणजे 4नं कशाला तरी भागायचं. मग 4नं भाग कशाला जाईल? 18ला जाईल का? 4 चौक 16 नाही, 15 नाही, 30 नाही, 20च. मग इथं 20 जर लिहिलं तर 4 पंचे 20 येतं आहे. 5चा वर्ग 25. समजलं आहे ना? सोपं. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. बघूया 63वा प्रश्न. काय दिलंय? एका सांकेतिक भाषेत मदन 417, सदन 197, वमन 341 असे लिहितात. तर त्याच भाषेत वसन हा शब्द कसा लिहिला जाईल? आता थोडंसं विचार करायचं बरं का मुलांनो. आता मला सांगा, ह्या सगळ्या ह्याच्यात सारखा अंक कोणता आहे रे? 1 1 1 अंक आहे. मग आता 1 1 जर सारखा असेल तर अल्फाबेट कोणतं सारखं आहे? इथं न आहे, इथं न, इथं न. म्हणजे न साठी समान अक्षर न साठी काय आलं? 1. एवढं समजलं? एवढं समजलं. त्याच्यानंतर पुन्हा नीट बघितल्यावर तुम्हाला दिसल पहिल्या दोन्हीत द साठी 7 अक्षर आले. म द साठी बी 7 आणि स द साठी पण 7. मागं पुढं येऊ द्या पण आलंय. ऐक नाही. त्याच्यानंतर पुन्हा पुढं म साठी काय आलेलं आहे? मग म द न. आता म साठी काय आलं? 4. कारण 1 तर न साठी आलंय आणि 7 तर द साठी आलंय. म साठी काय आलं? 4. मग स साठी काय आलंय? तसंच स साठी, कारण द साठी 7 आहे आणि न साठी 1 आहे. मग स साठी 9 आलं. आणि त्याच्यानंतर पुन्हा व साठी काय येईल? हे बघा व. म साठी काय आलेलं आहे रे? म साठी तर 4 आहे, न साठी 1 आहे. मग आता व साठी काय? 3. मग आता एवढं सगळं जर तुम्हाला समजलं तर व स न साठी काय? व साठी हे 3, स साठी 9 आणि न साठी 1 म्हणजे 391. पर्याय नंबर किती? पर्याय नंबर 2. होतं ना सोपं? पहा पुढचा. बघूया 64वा प्रश्न. काय दिले रे? एका सांकेतिक भाषेत 246 ही संख्या 82 म्हणजेच काय? 82,448 अशी लिहितात. तर त्याच भाषेत 579 ही संख्या कशी लिहिली जाईल? आता मुलांनो, असे जर प्रश्न आले ना, हे प्रश्न काय करायचं? थोडंसं 1 मिनिट विचार करायचं, नाही तर सगळ्यात शेवटी सोडवायचा. बघा, ताण घ्यायचा नाही. जे सोपे सोपे ते आधी सोडवा. समजलं? तर आता हे समजावून सांगतो. मग सांकेतिक भाषेत 246 आहे. मग आता सांकेतिक भाषेत 246 आहे म्हणजे आपल्याला त्या 246 मध्ये 2-2 मिसळायचे बरं का सगळ्यामध्ये. आता सगळ्यामध्ये जर 2-2 मिसळलं तर किती होते? हे बघा, 246 मध्ये 2-2 मिसळले ते किती झाले? 468. मग आता हे 468ला काय करायचं मुलांनो? वरची जी संख्या आहे ना त्या वरच्या संख्येसोबत गुणायचं. ह्या 4ला 8 न गुणायचं. 4ला 2 न गुणायचं. 4 दोन्ही किती? 8 आणि 6 चौक किती? 24 आणि 8 संग 48. हे आलं का? बघा, ही संख्या आली का आपली? 82,448, 82,448. हे समजलं? 8 24 48, 8 24 48. मग आता हे जर ट्रिक वापरली तर अगदी हीच ट्रिक पुढं वापरा. कसं वापरणार? मग पहिल्यांदा काय? 579
आणि त्या 579 मध्ये दोन 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 मिसळायचे. मग आता बघा 579 मध्ये दोन दोन मिसळलं किती झालं हे बघा 7 9 11. मग ह्या 7 न 5ला गुणा, 7 5 35 आलं, 9 7 63 आलं आणि 11 90 ह्या दोघाचा गुणाकार 11 90 99, 35 63 99. कुठं आहे हे? पर्याय नंबर 2. म्हणून 64चं उत्तर पर्याय नंबर 2. बघूया 65वा प्रश्न. पुढील दिलेल्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा व निवडा. आता बघा अशी आकृती दिलेली आहे. मग कसं असेल गडे हे थोडंसं विचार करायचं आणि थोडं विचार केलात की मग मात्र कोडं सुटतंय बरं का. फार सोपं आहे. काय करावं लागेल तुम्हाला? या 2चा घन आणि 4चा घन काढायचा. 2चा घन आणि 4चा घन काढला की त्या घनांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला तुम्हाला 2 भागायचंय. हे लक्षात आलं का मुलांनो? हे लक्षात ठेवा. मग बघा बरं 2चा घन किती येत आहे? 2चा वर्ग 4 आणि 4 दोन्ही 8. 4चा घन 4 चौक 16 16 चौक 64. मग आता 8 आणि 64 ह्यांची बेरीज किती आली रे? ह्यांची बेरीज आली 72. त्या 72ला जर 2 भागलं तर किती येत आहे? 36. बे 1 बे, बे त्रिक 6 आणि बे सख 12, 36 आलं. सेम इथं पण तसंच करायचं. 3चा घन किती येईल? 3 त्रिक 9 9 त्रिक 27 अधिक 5चा घन 125 ह्यांची बेरीज किती आली? 152. आता या 152ला कितीने भागायचं आहे? सगळ्याला 2नच भागायचं. मग बे 1 बे, बे 37 14 आणि बे सख 12 आलं 76. आता इथं पण तसंच करा. मग आता इथं काय करावं लागल? 2चा घन किती याला बघा किती येईल रे? 2चा घन 8 अधिक 6चा घन 216 यांची बेरीज किती आली? 224. ह्याला भागायचं 2, सगळ्याला 2 भागायला होत ना. बे 1 बे, बे 1 बे, बे दोन्ही 4. उत्तर किती आलं? 112. मग 112 कुठं आहे पर्यायात? पर्याय नंबर 4. हेही करून बघितलंच याच पद्धतीनं तेच येतंय. समजलं? पाहूया पुढचा प्रश्न. बघा बरं 66वा प्रश्न काय दिलाय? तर आपल्याला काही माहिती दिली आहे बघा. जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीने नागरिकांना श्रमदानाचे आवाहन केले आहे. अशावेळी अथर्वची कोणती कृती योग्य ठरेल? नंबर 1, अथर्व कुटुंबासोबत बाहेर फिरायला जायचा बेत आखेल. हे बाबा लवकर निघा रे, घराच्या बाहेर पडा, फिरायला चला, कशाला श्रमदान करायचं असं म्हणाल का? का नंबर 2, अथर्व श्रमदानाचे महत्त्व समजून आनंदाने श्रमदानात सहभागी होईल. हे पर्याय बरोबर आहे. तिसरं, जलयुक्त शिवार योजनेतील त्रुटी लोकांना सांगेल. हे पण चुकलं. महत्त्वाचे काम आहे असे सांगून घरीच राहणे पसंत करेन. हे पण चुकलं. तर याचं उत्तर काय रे मुलांनो? पर्याय नंबर 2. पहा पुढचा काय म्हणले. 67वा प्रश्न. शाळेत जाताना रस्त्यावर जादूचे खेळ चालू आहेत आणि तुमचा मित्र सुभाष तुम्हाला ते पाहण्यासाठी आग्रह करीत आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल बरं? नंबर 1, सुभाषला तेथेच सोडून एकटाच शाळेत जाईन. असं करताल का तुम्ही? त्याला एकट्यालाच विचारायला सोडायचं. त्याच्या आईवडिलांनी तर सांगितलेलं तुला घेऊन जा म्हणून, मग त्याला एकट्याला सोडताल का? हां, सुभाषला ओढत शाळेत घेऊन जाईल. त्याचे कपडे फाटूच तर त्याला ओढायचं. असं जमल का? अरे रे रे, दणके खाताल, जमत नाही. सुभाषला अभ्यासाचे महत्त्व सांगून जादूच्या खेळाचा मोह आवरण्यास सांगेन. हे बरोबर आहे. सुभाषला म्हणावं लागेल, अरे सुभाष, आपण जर छान अभ्यास केला तर आपण नक्कीच या जादूगारापेक्षाही खूप मोठे होऊ, जेणेकरून आपल्याला असं रस्त्यावर जादू करून पैसे कमवायची वेळ येणार नाही. म्हणून चल शाळेला, असं त्याला समजावून सांगू. का चौथा पर्याय, सुभाषच्या घरी जाऊन तो शाळेत न येता खेळ बघतो अशी त्याच्या पालकाकडे तक्रार करायची का? म्हणजे त्याचे आई वडील घरातून निघावं, त्याला दन 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 रस्त्यात मारावं. हां, योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 3. पहा पुढचा. मग आला बघा एक इतका सोपा प्रश्न की बस. पतित पावन या शब्दातील त
या अक्षराच्या उजवीकडील दुसरे अक्षर कोणते येईल? आता त कुठे आहे बरं इथं? प ती त, हे बघा हे त इथं आहे. आता ह्याच्या उजवीकडील दुसरे अक्षर, उजवीकडील दुसरे, मग उजवीकडे कोण आहे? आपली उजवी बाजू म्हणजे त्याची उजवी बाजू. त उजवी बाजू इकडं, दुसरा अक्षर येईल व, म्हणून पर्याय नंबर 4. तर लय सोपं होतं आणि एवढं सोपं सुद्धा मुलं चुकतात. काय करावं सांगा मला? हा तर अति प्रश्न सोपा आहे. प्रश्न 69 ते 73 साठी सूचना. गटात न बसणारे पद ओळखा. नंबर 1, चंद्र, मंगळ, गुरु आणि शनी. आबा बाबा बाबा, अरे हे सगळे ग्रह आहेत आणि चंद्र उपग्रह आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. गुरु ग्रह आहे, मंगळ ग्रह आहे, शनी ग्रह आहे, पण चंद्र हे उपग्रह आहे. किती सोपं आहे आणि एवढं सोपं चुकतेत मुलं रे बाप रे. आता काय करा बघा बरं. 17वा आता गटात न बसणारा. आता काय करावं गड्या, याचं कसं असेल रे? थोडंसं विचार करायचं आणि मग थोडंसं डोकं खाजवलं की येतच आहे बघा. कधीही डोक्याला थोडा ताण द्यायचा, काय फुटत नाही काय नाही. मग काय येईल याचा विचार करा. तर मग 9 कसा आला असेल गडे? 2चा घन किती येतं आहे? 2चा घन 8. 8मध्ये 1 मिसळलं 9 आलं. आलं की रे. आता तिकडं 65 कसं आलं असेल? म्हणजे 4चा घन 4 चौक 16, 16 चौक 64. 64मध्ये 1 मिसळलं 65 आलं की रे. म्हणजे बघा कसं यायलं आहे, तर संख्येचा घन करा आणि त्याच्यामध्ये 1 मिसळा. तसंच 126 कसा असेल रे? तर 126 म्हणजे 5चा घन केला आपण आणि 5चा घन करून त्याच्यात 1 मिसळलं. मग आता हे 26 कसा आला असेल? तर 26 3चा घन करा, पण 3चा घन 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 येते. 27मध्ये 1 मिसळून 28 यायला पाहिजे, पण त्याच्यातून 1 वजा केलंय 26 आलं. म्हणजे गटात न बसणारा पर्याय नंबर 3. समजलं? किती सोपं होतं बघा बरं. 71वा प्रश्न. आता 386, 264, 275, 495 स्वाहा. काय कळत नाही. मग आता थोडं विचार केलात, सराव केलात, अभ्यास केलात तरच कळते बघा, नाही तर काहीच कळत नाही. मग कसं असेल? नीट बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल, अरे ह्याच्यामध्ये कडेचे जे अंक आहेत त्यांच्या जर बेरीज केली तर मधलं यायले 4 आणि 2 6, 5 आणि 4 9. म्हणजे ह्याच्यात एक गोष्ट लक्षात आली का तुम्हाला? कडेचे जे अंक आहेत त्या अंकांची बेरीज करा, उत्तर मधला अंक यायले 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 5 आणि 2 7. पण पर्याय नंबर 1 मध्ये 6 आणि 3 9, इथं आले 8. म्हणून गटातील वेगळा काय? पर्याय नंबर 1. किती सोपं होतं हे सुद्धा बघा. 72वा प्रश्न पहा. सहस्त्रक, सेकंद, शतक, काष्ठवलय. अरे वाचल्याच कळालं की काष्ठवलय म्हणजे लाईट इयर. आता हे लाईट इयर जे आहे हे अंतर मोजण्यासाठी वापरतात आणि सेकंद, सहस्त्रक, शतक हे वेळ मोजवण्यासाठी वापरतात. मग वेळ मोजण्यासाठीचं 3 भाग आणि अंतर मोजण्यासाठी 1 भाग, म्हणून 72चं उत्तर पर्याय नंबर 4. बघा 73वा. असे तर प्रश्न आले ना, प्रश्न नुसतं असं बघितल्याच उत्तर कळते बघा. आता इथं बदामचं चिन्ह कसं आहे? सरळ, इथं सरळ, इथं सरळ, पण इथं दिलं उलटं, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. किती सोपं होतं बघा. बुद्धिमत्तात मराठीचे जे प्रश्न येतात बरं का, म्हणून मराठीचा अभ्यास छान करा. श्रीमंत, मृणमूर्ती, करता धरता, ऋतू, गृह, समर्पण, प्रवास या शब्दसमूहात जोडाक्षर असलेली एकूण किती अक्षरे आहेत? मग आता बघा, जोडाक्षर म्हणजे श्री हे जोडाक्षर आहे. त्याच्यानंतर आता हे मृ येणार नाही, मृ आणि गृह हे जोडाक्षर नाहीत. मग काय आहे? मृण, मूर्ती, त्री हे एक, हे त्रा, करता, धरता, हे बघा हे धरता. ऋतस्वर हे नाही येणार, हे गृह पण नाही येणार. समर्पण, पर्ण हे एक येईल, प्र. म्हणजे असे एकूण किती झाले आपल्याकडं? स्व जोड अक्षर किती झाले मग? 1 2 3 4 5 6. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. बघूया 75वा प्रश्न. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. मग आता काय असेल गडे इथं? 4 7 13 25 49. विचार करावा लागतो बरं का मुलांनो, खूप विचार करावा लागतो आणि मग तुम्हाला लक्षात येते
अरे ह्या 4ची दुप्पट केलं तर 4 1 4, 4 दुनी 8 आणि 8मधून 1 वजा केलं तर 7 यायले. मग 7ची दुप्पट 7 दुनी 14, 14मधून 1 वजा केलं तर 13 यायले. मग दुपटीतून 1 वजा करायचं आणि मग उत्तर आपल्याला येते. हे जर तुम्हाला लक्षात आलं तर मग सगळे ह्याचं उत्तरच येते. समजलं का मुलांना तुम्हाला? बघा मग अशा पद्धतीनं ह्याची दुप्पट करायची आणि त्या उत्तरातून 1 वजा करायचं. बघा इथं 13 आलं, हे बघा इथं 13 आहे. मग आता 13ची दुप्पट करा. 13ची दुप्पट किती झाली? 26 आणि 26मधून 1 वजा करा, 25 आला. आलं का 25? पुन्हा घ्या 25ला खाली. 25ची दुप्पट करा, किती झालं? 50. 50मधून 1 वजा करा, किती आले? 49. बघा इथे 49. घ्या 49ला खाली. 49ची दुप्पट करा आणि त्याची दुप्पट आली 98मधून 1 वजा करा, उत्तर आलं 97. म्हणून याचं उत्तर किती मुलांनो? पर्याय नंबर 3. समजलं? मी माझ्या कुटुंबाला जेवढा वेळ देत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ तुम्हाला देतो. फक्त एकच आशा आहे की तुम्ही यशस्वी व्हावं. तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मुलांनो.